नमस्कार मित्रांनो, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण एका नवीन फौजदारी विषयावर बोलणार आहोत। आपल्याला माहित आहे की जुलै महिन्यापासून भारतामध्ये 3 नवीन जे कायदे आहेत ते लागू झालेले आहेत। फौजदारी कायदे BNS भारतीय न्याय संहिता आणि भारतीय साक्ष्य संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 223 या कलमाबद्दल आपण बोलणार आहोत। जसं की पूर्वी आपल्याला माहित होतं की एखादा दखलपात्र गुन्हा आहे आणि त्या दखलपात्र गुन्ह्याची फिर्याद जेव्हा आपण पोलीस स्टेशनला दाखल करण्यासाठी जातो तर ती फिर्याद जी आहे ती पोलीस स्टेशनला गेल्यानंतर जर दाखल नाही करून घेतली तर आपल्याला माननीय न्यायालयामध्ये त्याबाबत प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करता येत होती। आणि जेव्हा प्रायव्हेट कंप्लेंट दाखल केली जात होती त्यावेळी आपण आपला जबाब दिल्यानंतर, एव्हिडन्स लीड केल्यानंतर, आपले साक्षीदार आहेत त्यांचा एव्हिडन्स लीड केल्यानंतर माननीय न्यायालय हे त्या आरोपीच्या विरुद्ध प्रोसेस इश्यू करत होते किंवा कलम 156(3) प्रमाणे इन्व्हेस्टिगेशनसाठी पाठवत होते किंवा CRPCचं जे सेक्शन 202 आहे त्याच्याखाली इन्क्वायरीसाठी पाठवत होते। परंतु हा जो नवीन कायदा भारतामध्ये लागू झालेला आहे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता BNSS, तर या कायद्याच्या कलम 223 प्रमाणे आपण जर पाहिलं तर जेव्हा माननीय न्यायालयामध्ये एखादी प्रायव्हेट कंप्लेंट दाखल केली जाईल तर त्या प्रायव्हेट कंप्लेंटमध्ये त्या फिर्यादीने स्वतःचा पुरावा द्यावा लागेल ऑन ओथ, शपथेवर। एवढंच नाही तर जर का त्यांना साक्षीदार द्यायचे असतील तर साक्षीदारांचा जो पुरावा आहे तो साक्षीदारांचा पुरावा सुद्धा त्यांना ऑन ओथ द्यावा लागेल। माननीय न्यायालयाने तो रेकॉर्ड करून घ्यावा लागेल, फिर्यादीने त्यावर सही करावी लागेल। आणि एवढंच नाही तर यामध्ये जी नवीन तरतूद देण्यात आलेली आहे या नवीन कायद्यामध्ये ती अत्यंत महत्वाची आहे आणि ती आरोपी जे आहेत त्या केसमधील ज्यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केलेली आहे तर त्या आरोपींसाठी एक असं आपण म्हणू शकतो की प्रोटेक्शन, एक कवच जे आहे ते देण्यात आलेलं आहे। कारण यामुळं ज्या खोट्या केसेस आहेत त्या खोट्या केसेसमध्ये आरोपीला जे कोर्ट कचेऱ्या करावे लागतील ते वाचण्याची शक्यता आहे। तर या कलम 223 प्रमाणे अशी तरतूद करण्यात आलेली आहे की जेव्हा एखादी फिर्याद जर का फिर्यादीनं माननीय न्यायालयामध्ये दाखल केली, खाजगी फिर्याद, नॉट अ स्टेट केस। आता स्टेट केस म्हणजे काय, तर जर एखाद्या व्यक्तीनं जर पोलीस स्टेशनला FIR दाखल केला, त्याचा तपास झाला आणि त्या अनुषंगानं जर माननीय कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केलं तर ती स्टेट केस होते। म्हणजे त्याच्यामध्ये कंप्लेनंट जे असतात ते सरकार असतात। आपल्यापैकी जे कोणी न्यायालयामध्ये जातात त्यांनी बोर्डावर जर पाहिलं असेल माननीय न्यायालयाच्या फौजदारी केसेसच्या तर तिथं सरकार विरुद्ध आरोपीचं नाव असतं, जे मूळ फिर्यादी असतात त्यांचं नाव नसतं, ज्याला स्टेट केस असं म्हटलं जातं। आणि हे जी तरतूद आहे 223 BNSS ची, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या कायद्याची, तर याच्यामध्ये ज्या प्रायव्हेट केसेस आहेत म्हणजे ज्या केसेस डायरेक्ट माननीय न्यायालयामध्ये दाखल केलेल्या आहेत त्या केसेसच्या संदर्भामध्ये ही तरतूद आहे। तर जेव्हा अशा प्रकारची केस दाखल होईल, जेव्हा अशा प्रकारे फिर्यादी जो आहे तो माननीय न्यायालयामध्ये त्यांचा पुरावा देईल, जबाब देईल, साक्षीदारांचा जबाब देईल आणि साक्षीदारांचा जबाब दिल्यानंतर त्यानंतर माननीय न्यायालयाने आरोपीला नोटीस काढायची आहे आणि आरोपीला जे आहे ती नोटीस काढल्यानंतर आरोपीचं सुद्धा म्हणणं ऐकायचं आहे आणि त्यानंतर माननीय न्यायालयाने त्यांना योग्य वाटेल ते आदेश करायचे। पूर्वीच्या जी CRPC होतं, फौजदारी प्रक्रिया संहिता, तर त्यामध्ये अशा प्रकारची तरतूद नव्हती। आरोपीचं म्हणणं ऐकण्याची कोणतीही आवश्यकता त्याच्यामध्ये देण्यात आलेली नव्हती। परंतु या नवीन केसमध्ये जे आहे ते आरोपीचं म्हणणं ऐकल्याशिवाय मेहरबान कोर्टाने त्या केसचा कॉग्निझन्स घेऊ नये, म्हणजे दखल घेऊ नये, अशी तरतूद करण्यात आलेली आहे। ही तरतूद मॅन्डेटरी आहे, म्हणजे द अक्यूज मस्ट बी हर्ड असं म्हटलेलं आहे यामध्ये। म्हणजे आरोपीला जेव्हा नोटीस काढली जाईल त्यावेळी याचा फायदा असा होईल, जसं मी म्हटलेलं आहे की आरोपीसाठी हे एक सुरक्षा कवच आहे। याचा फायदा असा होईल की समजा फिर्यादीनं आरोपीच्या विरुद्ध एखादी खोटी केस दाखल केली आणि त्या खोट्या केसमध्ये तो आरोपी विरुद्ध काही आदेश मागत असेल तर जेव्हा आरोपीला नोटीस काढली जाईल, आरोपीचं म्हणणं घेतलं जाईल, त्या परिस्थितीमध्ये आरोपी हा त्यांच्या बाजूचा पुरावा देईल, त्यांच्या बाजूची कागदपत्र दाखल करेल आणि मग त्या आधारे माननीय न्यायाधीशांना न्यायनिर्णय देण्यास सोपं होईल, दखल घेण्यास सोपं होईल किंवा दखल घेऊ नये यासाठी सोपं होईल की हा जो पुरावा आहे तर हा पुरावा
हा खरंच त्या आरोपी विरुद्ध दखल घेण्यासारखा आहे का, आणि हे कळण्यासाठी आरोपीने जर संधी दिल्यामुळं आरोपी सुद्धा जे आहे ती त्यांची कागदपत्र दाखल करू शकेल आणि त्यामुळे न्यायदानामध्ये मदत होईल. तर आरोपींसाठी ही तरतूद खूपच महत्वाची आहे. आणि जेव्हा अशा प्रकारे एखादी प्रायव्हेट कंप्लेंट, ज्याला आपण खाजगी फिर्याद म्हणतो, माननीय न्यायालयामध्ये दाखल होईल आणि जेव्हा आरोपीला त्याची नोटीस निघेल की आपलं म्हणणं काय आहे याच्या अनुषंगानं मांडावं, तर आपण आपलं म्हणणं कागदपत्र मांडल्यानंतर माननीय न्यायालय ती फिर्याद डिसमिस सुद्धा करू शकतात. ही जर माहिती आपल्याला आवडलेली असल्यास या माहितीला एक लाईक करा, शेअर करा. आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा. आणि आपण जर का हा व्हिडिओ जो आहे तो फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि लाईक आणि शेअर सुद्धा करा. खूप खूप धन्यवाद.